GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विलास महाल्ले। घाटंजी नगर परिषद निवडणूक संदर्भात आजपासून GTV न्यूज मराठीवर रणसंग्राम या विशेष बातमीपत्राचं प्रसारण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। या बातमीपत्रातून घाटंजी शहरातील मतदारांना व्यक्त होण्याची संधी आम्ही देत आहोत। तसेच प्रभागनिहाय उमेदवारांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्या जाणार आहे। तेव्हा GTV न्यूज मराठीचं रणसंग्राम हे विशेष बातमीपत्र आवर्जून पाहत रहा। आज भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। नामांकन अर्ज दाखल करतेवेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। आमदार प्राध्यापक राजू तोडसाम, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर आणि नुकतेच काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये सामील झालेले देवानंद पवार हे भाजपा उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होते। घाटंजी नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी भाजपा नेत्यांनी व्यक्त केला। ते GTV न्यूज मराठी सोबत बोलत होते। पाहूयात। जनतेवर त्या विश्वासाला आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, या भागाचा आमदार म्हणून तो विश्वास आम्ही कधीही खाली पडू देणार नाही। ज्याप्रमाणे देशात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सक्षम आणि नेतृत्व आहे आणि जनतेचा विकासभिमुख काम पक्ष आणि कार्यकर्ते सुद्धा करत आहेत। मला विश्वास आहे या घाटंजीकरांवर की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा नक्की फडकवेल आणि जे विजन सांगितलं आपण, भारतीय जनता पार्टी ही विजनच पार्टी आहे। त्यामुळे विजन घेऊनच आम्ही काम करणारे लोक आहोत। आज तुम्हाला घाटंजीकरांना किंवा घाटंजी शहरामध्ये तो दिसतोय, हा जो रोड दिसतोय हा 2014 नंतर बनला। म्हणजे मी ज्यावेळेस 2014ला आमदार होतो त्यावेळेस हा रोड झाला। त्यावेळेस घाटंजीकरांना घाटंजी शहरासारखं शहर पण कधी आलं, हा रोड आणि रस्ते चांगले झाल्यानंतर। आज तुम्हाला हे प्रशासकीय इमारत भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर, म्हणजे मी जेव्हा आमदार झालो त्याच्यानंतरचे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातल्या सरकारनं मोठ्या प्रमाणावर निधी दिली, त्यावेळी प्रशासकीय इमारत या ठिकाणी झाली। दुसरी महत्त्वाची बाब, घाटंजीकरण कधी विश्वास करणार नाही, त्याहीपेक्षा मोठं विजन घेऊन आम्ही जनतेसमोर चाललो। म्हणून जनतेवरही विश्वास आहे, आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की नक्कीच 100% आम्ही ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विजय प्राप्त करून देऊ आणि घाटंजीकरांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। विकासाचं फार मोठं विजन घेऊन आम्ही काम करत आहोत। विजनाचे जे काही जाहीरनामा लगेच आम्ही प्रसिद्ध करू एवढं या ठिकाणी सांगतो। एक तर जनतेतून निवडून येणारा नगराध्यक्ष पूर्ण वार्डमध्ये चालणारा असतो, त्याला त्याचं समर्थन मिळायला पाहिजे। जे काम केलं मागील 5 वर्ष कंटिन्यू या घाटंजी नगर परिषद हद्दीमध्ये प्रत्येक वार्डात, त्याचा निश्चितच इफेक्ट दिसत आहे आणि जनता आशीर्वाद देतील, भरभरून आशीर्वाद देतील हा मला पूर्ण विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी आज इथे उभा आहे आणि या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। सरकार महाराष्ट्रामध्ये 4 वर्ष आहे, त्यामुळे जनता योग्य निर्णय घेईल की ज्याचं सरकार वरती आहे त्याचं सरकार नगर परिषदमध्ये घाटंजीमध्ये बहुमतात त्यांनी बसवावं, जेणेकरून विकासाला सहज गती देता येईल। महेश भाऊ, एक प्रश्न विचारायचा आहे का नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपचे जे काही निष्ठावंत होते त्यांनी पक्षांतर केलेलं आहे, तर याचा काही फटका या निवडणुकीमध्ये भाजपला बसू शकतो का? असं नाही आहे की त्यांचा फटका बसेल आणि जी लोक नाराज होती त्यांनी ती सगळी आता परत आपापल्या घरी येत आहे। उमेदवारी मागणारी 10 लोक असतात एका प्रभागामध्ये, पण शेवटी उमेदवारी एकालाच द्यावी लागते। 9 हे कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सामावून घेण्याचं काम आहे आणि तसंही प्रत्येकाला जे इच्छुक आहे त्यांना अधिकार आहे उभं राहण्याचा निवडणुकीमध्ये, तो पक्ष असेल अजून कुठून असेल। मला वाटतं की आम्ही कुटुंब म्हणून सगळे एक राहू, जेवढ्यांच्या नाराजगी असेल त्या सगळ्या दूर करू आम्ही लोक। जनतेला काय सांगाल तुम्ही? जनतेला एवढीच विनंती राहील माझी हात जोडून की योग्य उमेदवार आपण निवडणार आहात, यात काही शंका नाही।
पण भरभरून काम केलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे. अधिकृतरित्या आता जनतेची सेवा करावी हा अधिकार मला द्यावा, आशीर्वाद रूपाने एवढी विनंती करेल. आणि काम करणाऱ्या माणसाला पुन्हा या शहरासाठी काम करण्याची संधी द्या, बस एवढंच बोल. या बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया रणसंग्रामच्या नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.